पहिली जी घटना झाली होती, आता त्याच्यानंतर किती दिवसांनी घटना झाली आणि पहिल्या घटनेत आणि आत्ताच्या घटनेत काय बदल वाटते तुम्हाला? पहिली जी घटना झाली त्या घटनेनुसार ही घटना 1-1.5 वर्षाच्या आसपास अंतरावरती झाली. त्या घटनेत आणि पहिल्या घटनेमध्ये जागेचा थोडासा फरक आहे, 100 मीटर अंतराचा, नाही 100 फूट अंतराचा फरक आहे. पहिली घटना झाली त्या वेळेस ज्या पोराला जसा मार होता यश गायकवाडला, जशा पद्धतीने डोक्याला मार होता तशाच पद्धतीने याच्या डोक्याला मार आहे. त्यावेळेस यश गायकवाडच्या अंगावरती पॅन्ट नव्हती, त्यावेळेस सुद्धा या मुलाच्या अंगावरती पॅन्ट नाही. आणि मुलगा किती शिकत होता? मुलगा हा 6वी शिकतोय. आणि काय स्वप्न होती त्याची स्वप्न पुढं इन्स्पेक्टर बनण्याचं होतं. घटना खूपच निंदनीय झालेली. आणि किती वाजता झाली ही घटना? ही घटना 2च्या आसपास झालेली आहे आणि याची पण घटना त्याच टायमिंगला झालेली आहे. आता काय पोलीस प्रशासन काय म्हणते याच्यावरती? पोलीस प्रशासन बोलते की आम्ही तपास करतोय, तपास चालू होईल आमचा. पाठीमागल्या वेळेस ते सांगितलं तपास करतोय आम्ही, तपासाचं काही निष्पन्न झालं नाही आजपर्यंत आम्हाला. त्या घटनेनुसार जर तपास लागला असता तर आज ही वेळ आमच्या वस्तीवरती आली नसती, आमची लहान लेकरं आज गेली नसती. मग आता तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? आमचं म्हणणं आहे की आम्हाला 12 तासाच्या आतमध्ये यांनी तपास करून दिला पाहिजे, अन्यथा आम्ही आमचं आंदोलन चालू करू. आता तोपर्यंत तुम्ही हे जागेवर ठेवणार, हलवणार नाही, शिव हलवणार नाही? आजची परिस्थिती साहेब, जून 2000. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. मी उल्हास जांभळे, दहिवडी आणि कळवणतवाडी शिव, माजी उपसरपंच कळवणतवाडी. आज खरं तर जून 2024ला पहिली ही घटना घडली. त्यावेळेस वाघाने हल्ला केला की ही अपघाती अशा पद्धतीने प्रशासनाचे त्याच्यावरती तपास चालू होता. फॉरेन्सिक रिपोर्ट यायचे, हे सगळे आश्वासन झाले. नातेवाईकांनी ह्या गोष्टीचं बरेच त्यांचा तपास माहिती मागवली, पण पूर्णतः शाश्वत अशी कोणतीच माहिती नातेवाईकापर्यंत पोहोचली नाही. आज 2.25 वर्षानंतर आहे तीच घटना परत ॲज इट इज आहे तशीच घटना परत ह्या ठिकाणी घडलेली. अद्याप तपास पूर्ण नाही झाला, पहिलाच तपास नाही. आणि आज जी ग्रामस्थांची संबंधित इथं लोकांची सगळ्यांची एवढी तीव्र भावना आहे, जोपर्यंत याचा आरोपी सापडणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह मुलाचा इथून हलू देणार नाही, एवढी एक आवाजात सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. आणि प्रशासनालाही मागणी असेल की लवकरात लवकर या गोष्टीचा तपास उलगडल्याशिवाय आम्ही इथून शेव हलवून देणार नाही.